खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर संकल्पना आज ती प्रत्यक्षात आपण मैदानामध्ये पाहतोय। अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा, रेग्युलर ग्रामीण या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन। वन बॉल एका टप्प्याने आउटफील्डमधून चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केलं जातं, मात्र तोचपर्यंत 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाला मिळते आणि या 2 धावेने स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन केलं जातं। धावसंख्या होते बिनबाद 2। षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज प्रल्हाद नाईक। मधुकऱ्याच्या बॅटमधून आपण सुंदर फटका पाहिला, थोडासा हाफ टेकरचा पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईचा फटका आपण पाहतोय। चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक दोघेण्याची संधी, धावसंख्या 3 वर पोहोचते। बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकीट टक्कर, 2 विकेट जबरदस्त धुमशान आपण पाहतोय। या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य पाहतो, या स्पर्धेमध्ये ज्वाली कामतगर या संघाने अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे। अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम दर्जाचं पाहिलं। बिग फटका, मोठा फटका सदल्या बॅटमधून, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क। व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा आपण फटका पाहिला। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर। फलंदाज रमेशच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करताना खऱ्या हाताने अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका रमेशच्या बॅटमधून सजला, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार। आउट ऑफ इनसाइड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक। इनसाइडचा अतिशय चांगला फटका असला, चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी। खऱ्या अर्थानं मधुकऱ्याचं जर एकंदरीत खेळाचं अपडेट पाहिलं तर मला वाटतं आतापर्यंत खऱ्या अर्थानं ज्याच्या नावावर 2 बाईक ज्यानं पटकावलेले आहेत असा फलंदाज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज। चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला, चेंडू जगतो स्क्वेअर ऑफ विकेट, डीपमधून चेंडूची फेक केली जाईल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी। बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्या प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे क्रिकेटचे उत्तम चाहते जगनजी म्हात्रे, कशेळगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले। धन्यवाद जगन काका। सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहतोय। अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला, चौकार येतो, चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते। षटक क्रमांक पहिलं संपतं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात।
लॉस ऑफ विदाउट विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय आणि धावसंख्या देखील धाव फलकावर आपण पाहतोय तब्बल 17. क्या बात आहे. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, जबरदस्त सुरुवात. खास करून रमेशच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे फटके आपण पाहिले. षटक क्रमांक पहिलं संपलं. इन ॲक्शन मधून आमचे योगेश गुडवी देखील आहेत. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामुळे योगेश गुडवी तुमचं देखील फार मोठं सहकार्य. धन्यवाद. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होता वैयक्तिक पाला सांघिक, दुसरा आणि गोलंदाजी होतं जगदीश नाईक. 17. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. धावसंख्या 17. आज रॅडिकल ठाकरापाडा संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीला एक बिग मॅच आपण पाहतो. एका बाजूला डोंबिवली परिसराचा नामवंत संघ, त्या अगेन्स्ट आपण भिवंडचा ताकदवर संघ पाहतोय जयदुर्गा टेमघरपाडा. इंजय ग्रुपचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन की तालुका क्रिकेट सर्वात बिग लेट पण सेट. क्रॉस लाईन थोडंसं वाढचाल खेळण्याचा प्रयत्न होतो. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं. चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली. चेंज ऑफ पेस परिवर्तन होतं. व्यवस्थित चेंडू मारता आला नव्हता फलंदाजाला. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एक धाव संघात धावसंख्या इकडे पुढे सगळी धावसंख्या होती ती 18. बिनबाद 18. ओव्हर क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक स्पॉन्सर झालेली आहे ते सन्माननीय भिवंडी मनपाचं जस नगरसेवक आदरणीय निलीजी चौधरी साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय हनुमानजी चौधरी साहेब आज निश्चित या स्पर्धेच्या भेटीला या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. अतिशय चांगला फटका, चेंडू सुंदरसा प्रकट केला. चेंडू पॉईंटला जातोय. फेक देखील थोडीशी चुकीची, रॉंग इन. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 20 रन. लॉस ऑफ विकेट कुठल्या प्रकार विदाउट विकेट आहे. कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाही आहे. धावसंख्या ती 20. क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग मॅन. वेलकम दिलीपजी मोरे. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहतो. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करता येत नाही. गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतोय. वेलकम दिलीपजी मोरे. 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर. जोशी 11 भादवड या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत आणि संगीत क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाचं व्यक्तिमत्व. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. अतिशय चांगला फटका आहे. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बाग पडला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. पॉईंट सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. 2-2. 22. लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र खराब चेंडूवर चुकीचा फटका सजलाय. चेंडू ऑन साईडला जातो. क्षेत्ररक्षक दक्ष होतो. कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. अतिशय सुंदर झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्त्वाची पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज जग्गू याचं मी कौतुक करणे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जा झेल ज्याने कॅरी केला. महत्त्वाचा पहिला विकेट बाद करण्याची नामी संधी गोलंदाज जगदीश नाईक याच्या माध्यमातून बिग विकेट बडी सफलता यहाँ पर प्राप्त करतो गेंदबाज जगदीश नाईक. खंबीर सदा दिने जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा. श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. नेक्स्ट बॅट्समन येतोय सुभाष.
सुभाष हे उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर SP पॅनलचे उत्कृष्ट पंच देखील आहेत. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा पाटका, चेंडू कव्हरला येतोय, क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. बॅकिंग आपण उत्तम पाहिली, फेक थोडीशी रॉंगिंग झाली होती, संघाला सावरताना आपण आउटफिल्डमध्ये पाहतोय. मात्र याच दरम्यान 2 धावगणीची संधी झाली, 2 धावांनी संघाची धावसंख्या 24. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 12 धावांची सरासरी, 24 धावा, धावफलकावर 1/24. आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा एन्जॉय ग्रुप यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाची क्रीडानगरी गुरुदत्त चौटा हिरवा एक क्रीडांगण, तालुका नवत जिल्ह्यातील सर्वात उत्तम दर्जाचं क्रीडांगण. 2 षटकांच्या अंती 12च्या सरासरी धावा झाल्या 24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. जादुई गोलंदाज तो कैलाश नाईक, एका बाजूला आपण पाटील तर दुसऱ्या बाजूला नाईक पाहतोय. कैलाश नाईक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. अतिशय चांगला चेंडू, प्रत्येक उत्तम दर्जाचा चेंडू, स्विंग इन मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. कैलाशाचा पहिला चेंडू अतिशय चांगला अप्रतिम उत्तम दर्जाचे चेंडूची फेक करताना जादुई गोलंदाजी ज्याची म्हटली जाते, पहिला चेंडू जादूच्या पद्धतीने ज्यानं हाताळला, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश, वारंवार चुका आणि चुका मैदानाच्या आत आपण पाहतोय. साजेशी कामगिरी फलंदाच्या बॅटमधून होत नाहीये, मैदानाच्या आतमधून खऱ्या अर्थानं प्रत्युत्तर देताना गोलंदाज कैलाश नाईक. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आणून चेंडू जातो शॉर्ट फाईंड, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या 1ने पुढे सकते धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जादुई गोलंदाज कैलाश नाईक. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. 1 धाव घेण्याची मात्र संधी, पंचांचा लीग बाईचा इशारा, 1 धावेचा निर्बाळा, धावसंख्या 1ने पुढे सकते धावसंख्या होती ती 26. 1/26. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. भिवंडी तालुक्यात 40+ फॉर्मॅटची सर्वात बिग स्पर्धा तुमच्या भेटीला एन्जॉय ग्रुप यांच्या माध्यमातून. काय कमालीची गोलंदाजी, यानंतर बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचा पाडा, विपक्ष रोटोई देवीचा पाडा. या 2 संघांमधून सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम तुम्हाला सूचना केली जाते. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी लगेच संपर्क साधायचा आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. खंबीर सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय, प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय. धन्यवाद डेझमान. शैलेश येतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो शैलेश म्हात्रे. 3 षटकांच्या ती धावसंख्या ती फक्त आणि
फक्त 26 तिसऱ्या ओव्हरमधून काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली, जादुई गोलंदाज कैलाश नाईकेची. थोडासा खराब चेंडूला सुंदरसा स्वीप केला, चेंडू जातो ऑन साईडला. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. या चौकार संघात धावसंख्या 30 वर पोहोचते. बघा फलंदाज, मला वाटतं सुभाष तुम्हाला या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. या इंजॉय ग्रुपचे मेंबर आहे, सदस्य ज्यांच्या माध्यमात आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, आमचे रमाकांत तिवारी यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि आपल्या बॅटमधून सलग 3 चेंडूमधून 3 षटकार आले तर तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. गरज आहे ज्या धावांची त्या धावा सुभाषाच्या बॅटमधून येतील का. पहिला चेंडू थोडासा चुकीचा हातला गोलंदाज शैलेश म्हात्रे. सुंदर चेंडूला स्वीप करणारा फलंदाज आपण पाहिला ज्याच्या बॅटमधून चौकार आला. सुभाष पाटीलच्या बॅटमधून चौकार येतोय. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय वाडिश लॉंगनला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावांनी सांगाय. धावसंख्या 32. क्या बात आहे. सन्मान्य सावंतजी म्हात्रे साहेब यांच्याकडे देखील शैलेश तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक आपण 2 जरी विकेट प्राप्त केले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज. चेंडूवर मोठा फटका, चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं असेल कॅलिक्युलेट. महत्त्वाचं विकेट प्राप्त करताना गोलंदाज, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज शैलेश म्हात्रे. जकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. थँक्स, धन्यवाद डिझाईन. कैलाश नाईकेच्या माध्यमात अतिशय सुंदर झेल कॅरी झाला, महत्त्वाचं विकेट प्राप्त झाली. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय विनोद. बघा विनोद याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे, नेहमीच आक्रमक खेळ खऱ्या अर्थाने त्याचा बॅटमध्ये देखील आपण पाहतोय. संदप डोंबिवली परिसराचा एक उत्तम संघ, उत्तम दर्जाचा संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. त्या अगेन्स्ट भिवंडीतील एक नामांकित संघ आपण पाहतोय जयदुर्गा टेमघरपडा. अद्यव स्थिती पाहतोय संदप या संघाची. आतापर्यंत 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत आणि संघाची धावसंख्या आहे ती 32. अतिशय चांगला फटका, ऑपॉर्च्युनिटी सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू तो मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून. मात्र ह्याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी. धावसंख्या 34. लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. ऑन साईडचा पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय डीप लॉंगनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम. दुसऱ्या धावेची मागणी आणि दुसरी धाव करताना फलंदाज धावचित बाद. खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज महत्त्वाचा बाद झाला. लालचंद असं मी कौतुक, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं ज्याचं क्षेत्ररक्षण फेक देखील अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहिली. विनोदा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच जे 38चं सर्कल आहे ते आपण क्रॉस करत चला. नेक्स्ट बॅट्समॅन होतो शशांक. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा. देवीचा पाडा या संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाचा कॅप्टन. बोट टीम दोन्ही संघाची कॅप्टन प्लीज या. मला वाटतं रॅडिकल ठाकरावाडा संघाचा कॅप्टन पवन ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहे. अरे वा, दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झाले, धन्यवाद, मस्त वेलकम.
एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. शशांकाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने फटका पाहिला. चेंडू जातो डीप लॉंगरला, चांगली शतक्ष मात्र दोनदा बघण्याची संधी त्याला प्राप्त झाली. दोनदा स्वतःचं अकाउंट ओपन केलं. षटक क्रमांक 4 देखील समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 37 आणि विजयाचं लक्ष असेल ते 38 धावांचं. तुर्तास मी आपणास घेऊन चालतो टॉस बॉक्समध्ये. सावंत म्हात्रे यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. देवीचा पाडा आणि रॅडिकल ठाकराचा पाडा असा सामना यापुढचा आपल्याला बघायला मिळेल. आणि मोहन भोईर सरांचा आवाज तुम्हाला पहिल्या डावामध्ये ऐकायला मिळाला. एक ज्येष्ठ समालोचक, सुमधुर आवाज आहे टेनिस क्रिकेटमधील. आज एन्जॉय ट्रॉफी 2025ला ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि टॉस बॉक्समध्ये एक पॉप्युलर रेसलर, युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अनेकदा चॅम्पियनशिप पटकावणारे सावंत म्हात्रे, क्या बात आहे, गोल्ड मेडलिस्ट राहिलेले आहेत कुस्ती या क्षेत्रामध्ये. परंतु आता त्यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. एका बाजूला वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप 2025. ओके, एन्जॉय ग्रुप अशी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आलेला आहे. टॉस जिंकला रॅडिकल ठाकराचा पाडानं. सावंतजी म्हात्रे, मी आपल्याला विनंती करतोय की आपण पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं. पवन ठाकूर, कसं वाटते ही स्पर्धा भरवलेली एक नव्या कॉन्सेप्टचं ह्या स्पर्धेमध्ये एन्जॉय ग्रुपनं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगाल स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी बोलायचं तर अतिशय दर्जेदार असा नियोजन केलं आहे. आणि एन्जॉय ग्रुप बोलला तर आमचे मास्टर 40+चे सर्व मेंबर आहेत. आज वाटला नव्हता का एवढा सुंदर नियोजन होईल. अपेक्षेपेक्षा चांगलं नियोजन केले. खूप मस्त केले काम. आणि काहीतरी नवीन असा खेळाचा अनुभव भेटेल आणि ते आता आम्हाला दिसलं तशी. त्यामुळे आम्ही पूर्ण रॅडिकल टीमच्याकडून सर्व आमचे मास्टर 40+चे जे एन्जॉय ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद बोलतो त्यांना का त्यांनी एवढी मोठी हिंमत केली. हां, अनेक प्रकार झाले व त्यांनी हिंमत केली आणि करून दाखवला. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं पूर्ण ऑल टीमचं तेवढं कमीच. ओके, टॉस जिंकल्या पवन ठाकूर काय निर्णय घेतात? बॅट. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस गमावलेला आहे. तुम्ही पहिल्या रजनीमध्ये सुद्धा आला होतात, मला आठवतं. एक चांगले गायक आहेत, गीतकार आहेत, परंतु आज क्रिकेट खेळणार आहेत. या स्पर्धेविषयी तुम्ही त्या दिवशी देखील व्यक्त केलं, परंतु आता टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता तुमचा? आमचा सुद्धा बॅटिंगचाच निर्णय असता. पण प्रथमतः आम्हाला देवीचा पाडा 40+ला म्हणजे डोंबिवलीतील संघांना इथे प्रथमच भिवंडीमध्ये संधी दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष करून दिनेश गायकवाड यांचे. मॅच सुरू होतोय. जरूर तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे रॅडिकल ठाकराचा पाडा संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम देवीचा पाडाच्या विरोधात. ओळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि
आवाज ऐकूया एक सिनियर कॉमेंटेटर ज्येष्ठ समालोचक मोहन भोईर सरांचा. थँक्यू. थँक्स. खूप खूप धन्यवाद. त्या अगोदर एक सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मान्यवर कक्षामध्ये आदरणीय सावंतजी म्हात्रे येथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान पंचावरती आपण पार पाडतोय. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी श्याम चौधरी एन्जॉय ग्रुपचे सभासद त्यांच्या शुभाशय हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सावंत म्हात्रे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत, त्याचबरोबर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे. श्याम चौधरी यांच्या शुभाशय सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये सावंतजी म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय. वळूया आपण कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पदे फलंदाज जगदीश नाईकेच्या बॅटमधून ऑन द फायर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. पहिला चेंडू पेस करताना चौकार येतो. चौकानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन ज्यानं केलं. धावसंख्या बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांत गोलंदाज विनोद. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 5. विजयाचं एक मापक लक्ष उराशी बाळगताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. जयदुर्ग टेमघर पडा संघाचे एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला जगदीश नाईक. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे मनोज याला. थोडासा डिफेन्सिव्ह फटका. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचा चेंडू. अतिशय चांगला फटका. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडू येतोय ऑन साईडला. एक धावण्याची संधी झाली. शॉर्ट सेलिम इडाऊनला चेंडू येतोय आणि आपल्या फॉलो थ्रोमध्ये जोपर्यंत चेंडूची चेंडूला कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत मात्र एक धावण्याची संधी मनोज याला झाली आणि एक धावने मनोज याने देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती 6. ओव्हर क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 38 आहे ना 38 धावांचं. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना फलंदाज जगदीश नाईक. जगदीश नाईकेच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका ऑन साईडला जातो. एक धावण्याची संधी झाली. एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती बिनबाद 7. खऱ्या अर्थाने एन्जॉय ग्रुप यांचं करावं कौतुक तितकं फार थोडं आहे. कारण की तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून. आता आपण खऱ्या अर्थाने ज्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांना लाजवेल असं आयोजन एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. मनोजच्या बॅटमधून देखील मोठा फटका साधला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्तम झेल कार्य केलं जातं. महत्वाचं विकेट पहिली प्राप्त करताना गोलंदाज हॅलो रमेश याचं मी कौतुक कर. हॅलो हॅलो पहिल्या विकेटचं पतन. पहिला विकेट प्राप्त गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन येतोय कैलाश आला ना. नेक्स्ट बॅट्समन कैलाश. चला थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. वेलेच्या संदर्भात दोन्ही संघाचे कॅप्टन प्रो टीम तुम्हाला सूचना करतोय. प्लीज आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. पंचांत देखील विनंतीशील आपण वेलेच्या संदर्भात दोन्ही संघांना वेल थोडंसं वॉर्न करत चला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. अतिशय चांगला फटका आपण उचलला. सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न. कैलाश नाईक याच्या बॅटमधून सुरेख सुंदरसा फटका आपण पाहिला. 3 धावण्याची संधी त्याला प्राप्त झाली. 3 धावणे स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या देखील 3 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 1 बाद 10.
बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्या प्रेक्षकांमधून खास करून आमचे वराल देवी 40+ सिनियर या संघाचे नामांकित क्रिकेटर हरेश चौधरी, योगेश चौधरी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. अरे वा, क्या बात आहे. बघा मित्र, आपण ही स्पर्धा जरी पाहतो या स्पर्धेच्या माध्यमात एक उत्तम दर्जाची संकल्पना, कारण या स्पर्धेमधून जे जे चेंडू डॉट जातील त्या प्रत्येक डॉट चेंडूवर या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने एक सुंदर झाड लावलं जाणार आहे. आतापर्यंत 138 चेंडू डॉट झालेले आहेत, म्हणजे समजा की 138 झाडं या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी लावली जातील. हॅलो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. गोलंदाज प्रवीण, वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 2. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचकृती, वाईटचा इशारा, एक धावेचा निर्माण आणि एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सरके धावसंख्या होते 3. 1-11. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आमचा चेंडू मात्र बॅटच्या आउट साईड घेऊन जातोय. शॉट थर्डमॅनला इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावगणीची संधी, स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या आणि पुढे धावसंख्या होती ती 12. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकीट टक्कर, दोन संघामध्ये जबर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला डोंबिवली परिसराचा नामांकित संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसराचा उत्तम दर्जाचा संघ. चेंडूवर मोठा फटका आहे. जगदीश नाईकच्या बॅटमधून हा फटका सजलाय. फटक्यामध्ये ताकद जोखता आली होती खऱ्या अर्थानं. रमेशाच्या माध्यमातून दुसरा झेल कॅरी केला जातो. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमधून रमेशाच्या माध्यमातून बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज. नेक्स्ट बॅट्समन लालचंद तरे येतोय. 40+ फॉर्मॅटचा एक नामांकित क्रिकेटर, खऱ्या अर्थानं भिवंडी तालुक्यामधून ज्याचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांमध्ये खास करून डॅसिंग अंतर, डॅसिंग पर्सेंट उत्तम असं व्यक्तिमत्व आणि खास करून न्यू 40+ या संघटनेचे दमदारचं व्यक्तिमत्व आदरणीय मुसाबाई यांनी देखील जयदुर्ग टेमगरे संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद मुसाबाई. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. नेक्स्ट बॅट्समॅन येतो लालचंद. 40+ फॉर्मॅट या संघातील एक सर्वात बिग हिटर. 38 धावांचं लक्ष्य, टार्गेट चेस करण्याची जबाबदारी. इन ॲक्शनमधून 2 फलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका लालचंदचा बॅटमधून सजलाय. यस, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. जागते रहो का आदेश देताना पहिला चेंडू पेस करताना बिग फटका, मोठा फटका ज्याचा बॅटमधून सजला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारसा बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याचे नितांत गरज तो फटका लालचंद तरेचा बॅटमधून सजला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारसा बाहेर जाणारा मोठा फटका. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. सुंदररित्या चेंडू हाताळताना गोलंदाज त्या चेंडूचा सुंदरसा सन्मान. डिफेन्सिव्ह फटका आपण पहिला रक्षापती चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लालचंद तरेच्या बॅटमधून कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजलाय. चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क. यस,
व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आमचा आयोजक हाय खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. बघा मित्र, या स्पर्धेची एक संकल्पना प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ऐवा जेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. शिवसेना शाखा प्रमुख पुंडा सनमनी कैलाजी सेल्लार यांच्या वतीनं ऐवा जेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि ज्या प्रेक्षकांना जल कॅरी केलेले त्या प्रेक्षकाला विनंती असेल, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं पारितोषिक घेण्यासाठी, ज्या प्रेक्षकांना जल कॅरी केले जल घेतलेलं आहे त्या प्रेक्षकाला विनंती असेल की आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बघा, आवाज जल फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूसाठी नाही आहे. आता येणारे चेंडू 12 आणि विजेसाठी. आदरणीय संदीपजी पाटील, शिवसेना शाखा प्रमुख गुंदवली यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहे. बॅक टू बॉलरचा मारा झाला होता. आपल्या फळतोडून चेंडूला कलेकेला धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न महत्वाचं विकेट धावचित बाद. कैलाश नाईक हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. आता येणारे चेंडू असतील 10 आणि 14 धावांची गरज आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन जगन्नाथ जोशी येतोय. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. बघा, दोन्ही फलंदाज, येणारा जाणारा फलंदाज. तुम्हाला एक सूचना करतोय, फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा फलंदाज जाणार फलंदाज आपण 30 यार्डचं जे सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. मला वाटतं वाईटसाठी याने घेतलं का वाईट. बघा रे, टेलिकास्टच्या माध्यमातून बघा, वाईटसाठी. अरे बाबा, येस, हा चेंडू वाईट आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच बॅट चिकून एक अवांतर धावे, अवांतर धावणे सांगाय धावसंख्या एक पुढं सरके धावसंख्या होते ती 25. हॅलो, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातो. एक कंप्लीट, एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होते ती 26. येणारे चेंडू आणि किती राहिले बघा. येणारे 9 चेंडू, विजयासाठी 12ची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 12 धावांची गरज. ऑनसाइडचा फटका सजलाय, चेंडू जातो डीपला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 10ची गरज. साहेब, त्याचबरोबर सोबतच मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे उपाध्यक्ष आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर रोहिदाजी पाटील साहेब आणि
उपाध्यक्ष मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन वासुदेव चौधरी यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय. एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. येणारे 8 चेंडू विजयासाठी 10ची गरज. आउट ऑफ इनसाइट, शॉर्ट कव्हरला चेंडू जातो. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. समीकरण येणारे चेंडू 7 विजयासाठी 8 धावांची गरज. आदरणीय यमनजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. तसंच सन्मानित दीपकजी आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. क्रिकेट प्रतिभा आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. इंजो ग्रुप आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत. आणि या प्रेक्षकामध्ये खास करून खऱ्या अर्थानं या भिवंडी तालुक्यामधून नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून जाणं 40+ ही संकल्पना आणली. ते भिवंडी क्रिकेट संघटने 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आदरणीय शरददादा भोईर यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेला आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ सुरुवात, शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. खऱ्या हाताने पहिला आणि दुसरा चेंडू खऱ्या हाताने स्पर्धेचा निर्णायक गोलंदाज गिरीश. एक संगती सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. आणि या दरम्यान मी थोडे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा ज्येष्ठ नगरसेवक, हॅलो, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा ज्येष्ठ नगरसेवक किंग ऑफ भिवंडी सन्मान्य निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या सोबत किंग ऑफ भिवंडी, त्यांच्या समेत भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते आदरणीय हनुमंतजी चौधरी साहेब, या 2 मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले. खऱ्या अर्थाने आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी बाईक स्पॉन्सर झालेली आहे. आदरणीय निलेशजी चौधरी साहेब, त्यांच्या समेत भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय हनुमंतजी चौधरी साहेब, 2 दिग्गज व्यक्तिमत्व आज या मुख्य व्यासपीठावर या स्टेजवर आपण पाहतोय. त्यांच्या समेत आमचे मयूरजी चौधरी, आपलं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या अतिशय प्रतिम उत्तम जाहीर कार्य केला जातोय. कदाचित कदाचित हा झेल या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरेल का? मधुकरेचं मी कौतुक करेन. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला.
संघाला एक समान संधी आहे. सन्मानी व्यासपीठावर आदरणीय निलेशजी चौधरी साहेब आपण पाहतोय. खरं अर्थात त्यांच्या माध्यमातून तालुका जिल्ह्यातील सर्वात बिग स्पर्धा धर्मराजा चषकाचं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब त्याचबरोबर आदरणीय हनुमंतजी चौधरी साहेब यांचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक करेन की या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं आम्हाला एक स्पेशल बाईक या ठिकाणी स्पॉन्सर झालेली आहे. येणारे चेंडू 4 विजयासाठी 7ची गरज आणि मैदानाच्या आतमधून गोलंदाज आणि या ठिकाणी चेंडूला ऑन सेटचा फटका सजला आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सामना फिनिश. शैलेश मात्रेच्या बॅटमधून अप्रतिमोत्तम दर्जाचा फटका बिग ब्लास्ट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आणि याचबरोबर सामन्यामधून विजय संपादित करताना जयदुर्गा टेमघर पाडा. मॅच फिनिश. विजयाचा शिल्पकार षटक क्रमांक आपण 3 पाहिलं. ज्यानं फक्त केली खर्च 1 धाव आणि एक महत्त्वाचं विकेट ज्यानं प्राप्त केली तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर कैलाश नाईक. आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी आपण लगेच आमच्या स्टेजवर या. हार्दिक स्पोर्ट्स संदप डोंबिवली या संघाला पराभूत करण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा आपण पाहिला. षटक क्रमांक 3 ज्यानं खर्च केली फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 विकेट ज्यानं प्राप्त केली तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कैलाश नाईक. आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या स्टेजवर या प्लीज. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी कैलास नाईक जादूगर या नावानं ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे आणि तो खेळाडू पहिल्या सामन्याचा सामनावीर येथे ठरलेला आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आणि राजा नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब सोबतच नगरसेवक हनुमानजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एन्जॉय ट्रॉफी 2025 आनंद ते घेत आहेत आणि निलेशजी चौधरी साहेबांच्या वतीनं एक बाईक देखील आम्हाला या स्पर्धेसाठी हनुमानजी चौधरी आणि निलेश चौधरी साहेबांच्या वतीनं एक बाईक आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की मान्यवर कक्षामध्ये उपाध्यक्ष रोहिदाजी पाटील ज्यांनी सामनावीरासाठी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहे. त्याचबरोबर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष वासुदेव चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर उद्योगपती विनोद चौधरी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानतोय आणि सामनावीर निलेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते कैलास नाईकला ही ट्रॉफी दिली जात आहे. जी ट्रॉफी आम्हाला रोहिदास पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर हनुमानजी चौधरी साहेब नगरसेवक मी त्यांना विनंती करतोय मेडल आपण या ठिकाणी कैलास नाईकला इथे द्यायचं आणि जादूगर या नावानं या खेळाडूला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखलं जात आहे आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. 1 धाव दिली, 1 विकेट घेतली आणि 6 धावा सुद्धा त्यांना बनवल्या बॅटिंग करत असताना. त्यानंतर विनोद चौधरी साहेबांच्या शुभासे आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर रोहिदाजी पाटील साहेबांच्या शुभासे आपण गिफ्ट हॅम्पर देतोय आणि रोहिदाजी पाटील यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी देखील स्पॉन्सर केलेली आहे. वासुदेव चौधरी साहेब देखील जोडलेले आहेत आणि पुढील गिफ्ट हॅम्पर जो मिथुन भोईर पिंपलास यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेला आहे तोही आपण कैलास नाईकला देत आहोत.
वेल डन कैलास अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि जरूर आपण पाहतो की मान्यवर कक्षामध्ये एन्जॉय ट्रॉफीचा आनंद घेताना हे सर्व सन्माननीय अतिथी एन्जॉय ग्रुपची एक नवी संकल्पना होती, नव्या कॉन्सेप्टसह एन्जॉय ग्रुपने ही स्पर्धा भरवली आणि आज ही स्पर्धा आज भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव काढलं जाईल अशी स्पर्धा आपल्याला